नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे साबुदाणे चकल्या. साबुदाण्याच्या चकल्या करण्यासाठी 1 बाउल साबुदाणा घेतलेला आहे. तो आपण यात धुवून घेऊ स्वच्छ. हा साबुदाणा छान आपण स्वच्छ धुवून घेऊ. साबुदाणा भिजेल इतकं पाणी आपण त्यात ठेवलेलं आहे आणि हे दुपारी 4 वाजता भिजायला ठेवलेले आहे. आपण आता ह्याला 5 ते 6 तास आपण झाकून ठेवू. आपण रात्री त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला रात्री परत. त्यासाठी आपण दुपारी मी 4 वाजता हे भिजायला ठेवलेलं आहे. झाकून ठेवू आता आपण त्याला. आपण पुन्हा गरम पाणी टाकलेलं आहे. दुपारच्या 4 वाजता आपण थंड पाण्यामध्ये भिजवले होते. आता हे गरम पाणी टाकले यात 1.5 कप. ज्या कपनी आपण साबुदाणा घेतले त्या कपनी गरम पाणी यात 1.5 कप टाकलेले आहे. आता हे आपण सकाळी ह्याच्या चकल्या करायच्या. रात्री गरम पाणी घातलेलं आहे यात 1.5 बाउल. हा छान फुललेला आहे. आपण आता यात अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत उकडून. हे आता बारीक करून घेऊ स्मॅशरनी. हा अर्धा किलो बारीक करून घेतलेल्या बटाट्या स्मॅशरनी. आता आपण हे रात्री भिजवलेले ह्याच्यात टाकायचं. साबुदाण्यामध्ये मिक्स करू आपण. त्यात आपण मिरची पावडर टाकणार आहे. मीठ थोडं कमी टाकायचं कारण वाळल्यानंतर हे म्हणजे बारीक होतात. त्यामुळे मीठ ह्या अंदाजाने टाकलं तर थोडंसं खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मीठ थोडं कमी टाकायचं. आणि मी इथे जिरे टाकलेले, थोडेसे घेतले जिरे. आता आपण हे सगळं एकत्र कालवू. आता हे बटाटा, मीठ, तिखट, जिरे सगळं एकत्र कालून घेतलेले आहे. हे कालून झालेले आहे. आपण मळून घेतले सगळं. आता आपण ह्याच्या चकल्या करायला घेऊ. आता हे आपण चकल्या पाटावर घातलेले आहेत. आता हे उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवायला ठेवायचे. आता हे 2 दिवस आपण ह्या चकल्या वाळवलेले, छान वाळलेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.